नमस्कार. दुसऱ्या घरामध्ये मी शिफ्ट झाली आहे. म्हणजे हे रूम जे आहे, हे भावाचं रूम आहे. तर पेंटिंगचं काम चाललं असल्यामुळे इथे मी 2 आठवड्यासाठी शिफ्ट झालेली आहे. जास्त काही सामान आणलेलं नाही. जेवढं गरजेपुरतं सामान आहे, तेवढं मी आणलेलं आहे. नेहमीप्रमाणे घरची साफसफाईपासून सुरुवात झालेली आहे. सकाळची मॉर्निंग वॉकवरून आले आणि नंतर झाड लोट वगैरे सुरू केलेले. तर हे ना काल बाजारातून भाज्या वगैरे आणलेल्या. तर फ्रीज नसल्यामुळे अशाच पिशव्यांमध्ये त्या भाज्या साईडला ठेवून दिल्या. तर आता इथे सगळी लादी वगैरे पुसून घेतीये. तर आज आमच्या दोघींचा म्हणजे मी आणि माझ्या मैत्रिणीचा प्लॅन चालला होता, की आज आपण मराठी पिक्चर बघायला जायचं म्हणून. तर बऱ्याच दिवसापासून प्लॅन करत होतो, पण मग आज आता म्हटलं, की चला सुट्ट्या लागलेल्या आहेत क्रिसमसच्या, तर हा प्लॅन करूया. कारण की वेळ देखील होता दोघींना. तर पिक्चरला वगैरे जायचं म्हटलं ना, तर खरंच एक मुहूर्त बघावा लागतो. याचा पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही तो देखील पाहू शकता. फार इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. तर हे सगळं मी आवरलं, घरातलं काम वगैरे झालं आणि ना मोठी जी गादी होती त्या गादीचं मी कव्हर धुतलं होतं, तर त्या गादीला मला कव्हर लावून घ्यायचे. पण गादी इतकी मोठी होती ना, तर एकटीला ते कव्हर लावणं अशक्य वाटत होतं. म्हटलं तरी देखील आपण प्रयत्न करावा. गादीला मी फोल्ड केलं आणि मग अशा प्रकारे हे कव्हर मी एका साईडने घालून घेतलेलं आहे आणि मग पूर्ण कव्हर घालून घेतल्यानंतर हा जो फोल्ड आहे तो मी आतल्या आत गादीच्या कव्हरमध्ये ओपन करून घेणार आहे. तर हे गादीचं कव्हर घालण्यासाठी मला जवळपास 10 मिनिटं गेली. जर दोघं असतो तर 5 मिनिटामध्ये हे काम झालं असतं. तर असो, इकडचं सगळं पसारा मी आवरतीये कारण की हे आहे दुसरं बेडरूम आणि या बेडरूममध्ये अंथरुणं सोबतच जे कपडे वगैरे आहेत ते मी असे स्टँडवरती ठेवलेले आहेत एका साईडला. तर कव्हर घातलेलं आहे गादीचं. एका साईडला सगळे अंथरुणं ठेवलेले आहेत खालीच. कारण की शिफ्टिंग केल्यामुळे या रूममध्ये काही फर्निचर वगैरे काही नाहीये. रिकामं असं रूम आहे. तर इथे एका साईडला सगळं लावून ठेवलं. ते आता जे अंथरूण आहे ते सगळं झाकून घेते. काम सगळंच आवरलं होतं. फक्त स्वयंपाक करायचा बाकी होता. तर सकाळची भाजी चपाती होतीच. पण मग म्हटलं की चला आज काहीतरी असं वेगळं काहीतरी बनवावं, खावंसं वाटत होतं म्हणून मी इथे बटाट्याची भजी केली. मस्त खमंग कुरकुरीत अशी बटाटा भजी गरमागरम तयार केली आणि ती जेवणासोबत आम्ही सगळ्यांनी खाल्ली. तर संध्याकाळचा 4:15चा शो होता. तर मेट्रो मॉल, आयनॉक्स थिएटर यामध्ये आम्ही तिकीट बुक केलं आणि मराठी पिक्चर पाहायला चाललेलो आहोत. तुम्ही हा पिक्चर पाहिला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, की हा पिक्चर कोणता आहे म्हणून. याचं नाव सांगा मला कमेंटमध्ये. खूप छान पिक्चर होता. मस्तपैकी 2 सव्वा 2 तास आम्ही इथे घालवले आणि थोडंसं मेट्रो मॉलमध्ये फिरालो आणि मग आता आम्ही निघालेलो आहोत घरी. तर असा होता आजचा आमचा दिवस. खूप छान असा गेला आणि आता आम्ही पोहोचतोय घरी. तर कसा वाटला व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की कळवा.